सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषेमध्ये आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. प्रश्न 1. भावनेचा बांध फुटणे या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता? 1. निर्भयपणे सामोरे जाणे. 2. भांबावून जाणे. 3. दाबून टाकलेली भावना उफाळून येणे. 4. अतूट नातेसंबंध तोडणे. आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. दाबून टाकलेली भावना उफाळून येणे. दुराग्रही हा शब्द पुढीलपैकी कोणत्या शब्दसमूहासाठी निवडता येतो ते सांगा. 1. हट्टीपणा करणारा. 2. आपले मत दुसऱ्याचे समजणारा. 3. इतरांच्या मताचा आग्रह धरणारा. 4. यापैकी एकही नाही. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. हट्टीपणा करणारा. यमक हा शब्द कशाशी संबंधित आहे? 1. दिशा. 2. शब्दालंकार. 3. गायन. 4. प्रदेश. आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. शब्दालंकार. गुणवंतरावांनी कृषी सेवा दल स्थापन केला. या वाक्यातील अनेक अर्थ असणारा शब्द निवडा. 1. गुणवंतराव. 2. कृषी. 3. सेवा. 4. दल. आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. दल. नामाचे मुख्य 3 प्रकार कोणते? आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. सामान्य नाम, विशेष नाम व भाववाचक नाम. वाणी या शब्दाचा विविध अर्थ दर्शविणारा शब्दसमूह कोणता ते निवडा. 1. आकाशवाणी, नभोवाणी, दूरवाणी. 2. वाचा, किराणा, जिन्सांचा दुकानदार, वैश्य. 3. संस्कृतवाणी, देववाणी. 4. संतवाणी, लोकवाणी. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. वाचा, किराणा, जिन्सांचा दुकानदार, वैश्य. स्वतः केल्याशिवाय कोणतीही गोष्ट नीट होत नाही. या वाक्यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा. 1. संबंधी सर्वनाम. 2. आत्मवाचक सर्वनाम. 3. दर्शक सर्वनाम. 4. सामान्य सर्वनाम. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. सामान्य आत्मवाचक सर्वनाम. पवित्र मन, फूल या विविध अर्थांचा एकत्र शब्द कोणता ते निवडा. 1. सुमन. 2. पुष्प. 3. फुलोरा. 4. फुलराणी. आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. सुमन. एखाद्या वाईट प्रवृत्तीच्या माणसाला कितीही समजावून सांगितले तरी त्याच्यावर काहीही परिणाम होत नाही. या दृष्टांतासाठी पुढीलपैकी कोणती म्हण लागू पडणार नाही. 1. सापाला दूध पाजले तरी तो विषच ओकणार. 2. कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडे ते वाकडेच. 3. गाढवापुढे वाचली गीता, खालचा गोंधळ बरा होता. 4. गवत्या बसला जेवाया, ताकासंगे शेवाया. आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. गवत्या बसला जेवाया, ताकासंगे शेवाया. घरावरून हत्ती गेला या वाक्यातील ध्वन्यर्थ ओळखण्यासाठी कोणत्या शब्दशक्तीची मदत होते? 1. अभिधा शक्ती. 2. लक्षणा शक्ती. 3. व्यंजना शक्ती. 4. योग अभिधा शक्ती. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. लक्षणा शक्ती. कोण, काय, आपण, स्वतः यांची रूपे 1. लिंगानुसार बदलणारी असतात. 2. वचनभेदानुसार
क्रियापदानुसार बदलतात. आणि योग्य उत्तर आहे दोन्ही वचनात सारखी राहतात. पर्याय क्रमांक 3. मी केशवसूत वाचला या वाक्यातील ध्वन्यर्थ कोणता ते पुढील पर्यायातून निवडा. 1. मी समग्र केशवसूत वाचला. 2. मी केशवसूतांच्या कविता वाचल्या. 3. मी केशवसूतांविषयीचे साहित्य वाचले. 4. मी केशवसूतांचे व्यक्तिमत्व वाचले. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. मी समग्र केशवसूत वाचला. प्रसादने अंगणातील कुत्र्याला दगड मारून हाकलले या वाक्यातील अधोरेखित शब्दातील सामान्य रूप ओळखा. 1. कुत्रा. 2. कुत्रे. 3. कुत्र्या. 4. कुत्री. आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. कुत्र्या. कमी आयुष्य असलेल्या या शब्दसमूहासाठी कोणता शब्द वापरता येईल? 1. अल्पस्वल्प. 2. क्षणभंगूर. 3. अल्पायुषी. 4. कालत्रयी. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. अल्पायुषी. छे, गरिबांना असे लोबाडणे बरे नव्हे या वाक्यातील छे हे केवळ प्रयोगी अव्यय कोणती भावना व्यक्त करते? 1. तिरस्कार. 2. विरोध. 3. आश्चर्य. 4. शोक. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. विरोध. मराठीत एकूण स्वर किती आहेत? 1. 8. 2. 10. 3. 12. 4. 14. आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 12. पुढीलपैकी स्पर्श व्यंजने कोणती आहेत? 1. अ, आ. 2. च, छ. 3. य, र. 4. श, श. च आणि छ ही स्पर्श व्यंजने आहेत. अर्धविराम हे चिन्ह केव्हा वापरतात? एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास, 2 शब्द जोडताना, स्पष्टीकरण द्यावयाचे असल्यास किंवा 2 छोटी वाक्ये उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असल्यास. आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 2 छोटी वाक्ये उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असल्यास. मराठी कोणता वर्ण स्वतंत्र मानला जातो? 1 2 न 3 ळ 4 क्ष. आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ळ. शाब्बास, तुमच्या संघाने आज अंतिम सामना जिंकला व ढालही मिळवली या वाक्यातील कर्म ओळखा. 1 शाब्बास. 2 सामना व ढाल. 3 संघाने. 4 अंतिम सामना. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सामना व ढाल. तर आजच्या सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषेमध्ये आपण मराठी व्याकरणाचे 20 प्रश्न पाहिलेले आहेत. तेव्हा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.